महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या अनेक आर्किओलॉजिकल साईट्स आहेत, म्हणजे त्या संरक्षित पण आहेत किंवा अनेक अशा साईट्स आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. किंवा महाराजांचे गडकिल्ले असो, अत्यंत महत्त्वाचा विषय. पण चर्चा खूप होते महाराष्ट्राच्या नावानं, म्हणजे महाराजांच्या नावानं राजकारण होतं, मात्र त्यांच्या गडकिल्ल्यांचं संरक्षण हा विषय खूप दुर्लक्षित अशा स्वरूपाचा आहे. तर त्यासाठी म्हणून काय धोरण असेल? मला असं वाटतं सांस्कृतिक विभाग हा आमचा वेगवेगळ्या 9 विभागांमध्ये काम करतो. त्यात अतिशय महत्त्वाचा हा त्याला आर्किओलॉजी आर्काइव्स पण आहे. अगदी. आणि या माध्यमातून आपण त्या ठिकाणी काम करतोय. आपण गडकिल्ल्यांचा उल्लेख केला. मला या ठिकाणी मुद्दामून सामच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला सांगायचं आहे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 किल्ले आता युनेस्कोच्या मान्यतेसाठीच्या प्रस्तावासहित देशाची मान्यता घेऊन गेलेली आहे. एक मोठं दालन आपण उघडायचा प्रयत्न करतो. आपण कल्पना करू शकता, ज्या वेळेला वर्ल्ड युनेस्कोची मान्यता त्याला मिळेल, आणि जी मिळणारच आहे, केंद्र सरकारच्या विविध खात्यांनी त्याच्यात सकारात्मक आपल्याला मदत करूनच तो प्रस्ताव पाठवला आहे. त्यानंतर त्या बाबतीत जगाचा दृष्टिकोन, जगातल्या गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन आणि स्वाभाविकता त्यामुळे भारतातल्या या विषयात काम करणाऱ्या गुंतवणूकदारांचा आणि बरोबरीने CSR मध्ये आवश्यक असलेल्या अटी शर्ती मंजुरीतली सहजता, यातनं एक मोठं दालन हे देशासमोर जगासमोर आपल्याला महाराजांच्या गडकिल्ल्यांचं आणण्याची कामाची सुरुवात आपण केलीच आहे. आणि त्याला गती देण्याचं काम तंत्रज्ञानाने आम्ही देऊ. आणि देवेंद्रजींच्या स्वतः या 100 दिवसात ज्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे, या प्रायोरिटीच्या कार्यक्रमामध्ये याची त्याच्या ठिकाणी समाविष्टता आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्याचा उल्लेख आपण केलात की बऱ्याच अशा साईट्स आहेत, जसं कातळ, आपल्या कोकणातलं कातळ आहे, आता त्याला सुद्धा आपली मान्यता आहे. त्याला संरक्षण देणं, त्याला सुशोभित करणं, त्या सगळ्यावर अन्य पद्धतीचं कुठले नुकसान होऊ नये, या पद्धतीचे निर्णय प्रक्रिया. तर आता आपण छोटा निर्णय केला की DPC मध्ये जिल्हास्तरीय DPCच्या निधीतून 3% निधी हा आता राज्याचे वैभव संरक्षित करण्यासाठी आपण वापरणार आहोत. आणि मग त्यातून त्याच जिल्ह्यात, कारण शेवटी काय असतं, माझ्या जिल्ह्यामध्ये असलेली गोष्ट संरक्षित करायला माझ्या जिल्ह्यातला निधी दिला तर त्या जिल्ह्यातल्या नागरिकांची जी प्रेम ओढ आहेच ती आपुलकी अजून वाढते. आणि म्हणून त्याला एक बंधन आपलेपणाचं स्वाभाविकता ठेवून अशा पद्धतीने योजना आपण पुढे राबवतो आहोत. आणि त्यातनं सुद्धा जिल्हा स्तरावर या पद्धतीच्या मान्यता प्राप्त संरक्षित असलेल्या साईट्स याच्याबद्दलचा आपण निर्णय करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.